पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती निघत आहे, लक्षात ठेवा। आणि या संदर्भात एक अपडेट सुद्धा आलेला आहे, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। ते पत्रक सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, जेणेकरून आम्ही आमच्या तयारीमध्ये लागणार आहे, जेणेकरून आमची जी प्रॅक्टिस आहे आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार आहे। ग्राउंड वगैरे झालं, लेखी परीक्षेचा अभ्यास वगैरे झालं, ठीक आहे। तर असे विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे पोलीस भरती। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे आणि ते पत्रक सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी 16,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी पार पडलेली आहे। सर्व ग्राउंड लागलेले आहे, मेरिट सुद्धा सर्वांचे लागलेले आहे। फक्त SRPF गट क्रमांक 20 वरणगाव रायला तिथं ग्राउंड झालेला आहे, फक्त कडाप या ठिकाणी लागत आहे ग्राउंडचा, ठीक आहे। तर लवकरच ग्राउंडचा कडाप तिथला लागणार आहे आणि पेपर सुद्धा लवकरच या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। तर ही जी भरती आहे आता या ठिकाणी निपटली आहे आणि जून महिन्यामध्ये मुलांना त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी बोलवलं जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जून महिन्यामध्ये जे काही पोरं या ठिकाणी या भरतीमध्ये लागले 16,000 जागांमध्ये, तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये बोलवलं जाणार आहे, एक तर मेच्या एंडिंगला किंवा जून महिन्यामध्ये बोलवलं जाणार आहे, ठीक आहे। तर ते भरती जे विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट होणार आहे, लक्षात ठेवा। हे वाली भरती या ठिकाणी आता कंप्लीट होणार आहे। आता जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचा पाहिलं यावर्षी जर पाहिलं तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कटलेले एक, लक्षात ठेवा। सर्वात जास्त जे पोरं कटले तर ते फिजिकलमध्ये कटले, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो कडाप यावर्षी थोडाफार जास्त गेला। मागील वर्षीच्या तुलनेत जर आपण यावर्षी पाहिलं ग्राउंडचा जो कडापा हा जास्त गेलेला आहे, लक्षात ठेवा, कुठं आणि SRPFचं जर आपण पाहिलं तर 95च्या वरतच कडाप यावर्षी लागला होता सर्वच गट क्रमांक आज आहे। फक्त नागपूर गट क्रमांक सोडून नागपूरमध्ये थोडाफार कमी गेला होता कॅटेगरी वाईज, पण बाकीचे जेवढे काही गट क्रमांक आहेत त्या ठिकाणी 95च्या वरत SRPFचा या ठिकाणी कडाप गेलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी तयारी आहे आपल्याला या ठिकाणी तयारी चालू ठेवायची आहे। आपलं जे ग्राउंड आहे 100 मीटर, 1600 मीटर गोळाफेक, 800 मीटर, 100 मीटर गोळाफेक, त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंग SRPFसाठी गोळाफेक 100 मीटर। तर हे जी तयारी आहे हे आपण या ठिकाणी चालू ठेवा, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तर या ठिकाणी अर्ध्या मांदातून या ठिकाणी सोडून देतात, तर आपण जे जेवढं भरपूर या ठिकाणी मागा या ठिकाणी आपण या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा। तर आपली जी तयारी आहे हे या ठिकाणी चालू ठेवा। तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडले तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। पेपरमध्ये जर तुम्ही कटले असेल तर पेपरमध्ये जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा, आणि ग्राउंडमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कटले असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा, कारण की यावर्षी जर पाहिलं तर जास्त पोरं या ठिकाणी कटलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचं यावर्षी सिलेक्शन झालेलं नाही आहे, तर आपल्याला खचून द्यायचं नाही आहे, आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। आपली जी तयारी आहे ही आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचा, आपला जो सराव हा या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे, कारण की मेगा पोलीस भरती यावर्षी निघत आहे, लक्षात ठेवा। यावर्षी कदाचित जास्त जागा सुद्धा येऊ शकते, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस आहे यावर्षी जास्त जागा निघण्याचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोलीस भरती संदर्भात ते पत्रक मी तुम्हाला दाखवून देतो, अपडेट तुम्हाला दाखवून देतो। आता पोलीस भरती निघण्यासाठी हालचाली या ठिकाणी सुरू झालेली आहे, कारण की दरवर्षीचा अनुभव राहतो की जे काही पत्रक अशा प्रकारे आले तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती निघण्याचे दाट चान्सेस राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड यांचे कार्यालय दौंड, कुरकुंभ रोड, तालुका दौंड, जिल्हा पुणे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता संदर्भ बा काय यामध्ये, तर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील पत्र क्रमांक 6 रिक्त पदांची माहिती। त्याचबरोबर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, विषय जो आहे पोशी ते सपो उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची मंजुरी, हजर व रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत आदेश। त्याचबरोबर उपरोक्त संदर्भ व विषयान्वये महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते 6 पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची निशस्त्र संवर्गातील, चालक संवर्गातील, सशस्त्र संवर्गातील व तांत्रिक संवर्गाच्या पदांची मंजुरी, हजर व रिक्त पोलीस शिपाई ते 6 पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची माहिती उलट टपाली या कार्यालयास
सादर करण्यात यावी, सोबत संदर्भीय पत्र जोडले आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी समादेशक सहाय्यक बघू शकता गोरखवी गायकवाड, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 7 ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता सर्व कंपनी नायक, त्याचबरोबर बघू शकता. ठीक आहे. तर हे काही या ठिकाणी पत्रक आलेलं आहे, एक लक्षात ठेवा. तर ज्या काही जागा आहेत तर त्या जागा या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला रिक्त होत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपली जी तयारी हे चालू ठेवायची आहे. तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती नेमकी कधीपर्यंत निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती जी आहे हे रेग्युलर या ठिकाणी येत असते, एक लक्षात ठेवा. आपण लास्ट भरतीपासून जर पाहिलं तर लास्ट जी भरती आली होती पोलीस भरती, तर ते आली होती तुम्हाला सांगून देतो याच्या अगोदर 2018ला पोलीस भरती आली होती. ठीक आहे. 2018ला जे पोलीस भरती आल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या वर्षी 2019ला सुद्धा पोलीस भरती आली होती, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 2019 नंतर तर आपण पाहिलं तर त्यावेळेस लॉकडाऊनचा काळ होता. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा निघाल्या नव्हत्या, एक लक्षात ठेवा. आर्मीच्या जागा निघाल्या नव्हत्या, तर त्यामुळे पोलीस भरती निघाली नव्हती, खंड पडला होता. तर 2020ला पण जागा निघाल्या नव्हत्या, 2021ला पण जागा निघाल्या नव्हत्या आणि 2022ला पण जागा निघाल्या नव्हत्या. तर ह्या 3 वर्ष जे विद्यार्थी मित्रांनो सलग जागा निघाल्या नव्हत्या 2020 पासून. ठीक आहे. त्यानंतर तर ह्या 3 वर्षाच्या ज्या जागा आहेत तर त्या 2023 मध्ये काढण्यात आल्या. 2023 मध्ये ह्या 3 वर्षांच्या जागांसाठी पोलीस भरती काढली होती. तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो 18,000 जागांसाठी पोलीस भरती काढली होती 2023 मध्ये. तर त्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस होते. आणि 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर 2024ला सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती आली होती 17,000 जागांसाठी 2024ला पोलीस भरती आली होती, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 2024ला पण पोलीस भरती आली होती, तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच पोलीस भरती त्या ठिकाणी निघाली होती, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 2024ला पण 17,000 जागांसाठी भरती आली होती. त्यानंतर 2024 नंतर जर आपण पाहिलं तर 2025ला सुद्धा आता ही जी 16,000 जागांसाठी भरती झाली हे 2025चीच आहे, कारण की ऑक्टोबर महिन्यापासून फॉर्म भरणे चालू झाले होते 2025ला. ठीक आहे. तर बस सलग या ठिकाणी कंटिन्यूली पोलीस भरती या ठिकाणी येत आहे, म्हणजे दरवर्षी पोलीस भरती होते. कदाचितच एखादं वर्ष येते की त्यावर्षी पोलीस भरती येणार नाही म्हणून, पण यावर्षी जर आपण पाहिलं तर यावर्षी पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे. जागा तर एवढं काही कन्फर्म सांगता येत नाही, एक लक्षात ठेवा. जवळपास जागा या ठिकाणी कन्फर्म सांगता येत नाही, पण पोलीस भरती निश्चित या ठिकाणी यावर्षी येणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 16 ते 18,000च्या आसपास या ठिकाणी जागा निघण्याची दाट शक्यता आहे. आणि पोलीस भरती निघण्याचं जे सर्वात मोठं कारण आहे, कारण की आता समोर जे विद्यार्थी मित्रांनो मोठा कुंभमेळा आहे नाशिकमध्ये. ठीक आहे. तर 2027 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये तो कुंभमेळा आहे नाशिकमध्ये आणि तो म्हणजे कितीतरी महिने त्या ठिकाणी जवळपास चालणार आहे, एक लक्षात ठेवा. तर जास्त दिवस तो कुंभमेळा त्या ठिकाणी चालणार आहे. तर त्या अनुषंगाने जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना पोलीस भरती या ठिकाणी काढायची आहे आणि जागा पण रिक्त आहे, एक लक्षात ठेवा. आता हे पूर्ण या ठिकाणी ट्रेनिंगला गेले आहे, यांची जी ट्रेनिंग आहे हे आता होणार आहे समोर चालून. ठीक आहे. म्हणजे कुंभमेळ्याच्या अगोदरच त्यांची ट्रेनिंग त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्यांची ट्रेनिंग झाल्यानंतर जे आणखीन मग त्यांना या ठिकाणी जागा या ठिकाणी जे काही पोलीस भरती या ठिकाणी काढली तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरमध्ये भरले जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे कुंभमेळ्यासाठीच आहे स्पेशल, एक लक्षात ठेवा. तर समोर कुंभमेळा आहे. तर ही जी भरती आता कधीपर्यंत निघणार असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो जवळपास सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या 3 महिन्यामध्ये निघण्याचे पोलीस भरती निघण्याची दाट शक्यता. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली की येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती काढणार म्हणून. आजच्या साठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.